31 गावं पुणे महापालिकेत आली, पण नगरसेवकांची संख्या फक्त 3 निवडणार आहे. ही फार विसंगती आहे. तिथं उमेदवारी म्हणजेच भाजपची उमेदवारी म्हणजेच विजय, अशा पद्धतीचं गणित आहे. भाजपमध्ये उमेदवारी कोणाला? तर भाजपमधला एक निकष आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही निष्ठावंत आहात, याला कुठलाही अर्थ भाजपमध्ये नसतो. भाजपमध्ये फक्त निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष आहे. अजूनही अशी चर्चा आहे की अनेक दिग्गज भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहेत. काहींच्या पक्षप्रवेशाची चर्चा गेल्या 15-20 दिवसापासून, महिन्यांपासून सुरू आहे. ते आता मध्यंतरी थांबलेली, पण ते पक्षप्रवेश होणार आहे. बिडकर दंगेकर सामना पुन्हा बघायला मिळेल का नाही, हे त्या उमेदवारांच्या किंवा त्यांच्या याच्यावर ठरणार आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर राष्ट्रवादी एकटी पडू शकतील, आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला एक ऑप्शन असणार आहे. तुम्ही समविचारी म्हणून जर एकत्र येऊ शकता, शिवसेना भाजप मुंबईसाठी एकत्र राहू शकता, ठाण्यासाठी एकत्र राहू शकता, तर पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला काय हरकत आहे? 2017ला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाही केवळ 42 जागा निवडून आल्या होत्या. आता जर दोन्ही राष्ट्रवादींची फाटाफूट झाली तर अशा परिस्थितीत आपल्या किती जागा निवडून येणार? हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर होईना अंडरस्टँडिंग मध्ये युती होण्याची शक्यता 100% आहे. जानेवारी 2017ला निवडणुका झाल्या आणि डिसेंबर 16ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. त्याच्यानंतर 9 वर्षात ह्या दोन्ही मेट्रोचा 100% काम पूर्ण झालं का? तर झालं. पण कात्रज स्वारगेटचा अपवाद वगळता अजून त्याच्यानंतर एकही किलोमीटरच्या कामाला सुरुवात झालेली नाही. फक्त आपली संख्या वाढवण्यासाठी तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. प्रश्नांबद्दल कुणालाही गांभीर्य नाहीये. त्यामुळे काय, आता पुणेकरांपुढे खरा प्रश्न असेल की आपण संधी कुणाला द्यायची. कुणाला संधी दिली तरी प्रश्न तेच कायम आहेत, पण खूप बिकट प्रश्न उभे राहिलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जर प्रश्नावर झाली तर त्याचा मला वाटतं भाजपला फार मोठा त्रास होईल. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 2 तारखेला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत 2 डिसेंबरला, आणि 3 डिसेंबरला लगेच त्या निवडणुकांचे निकाल देखील लागणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, आणि शेवटच्या टप्प्यात, 3ऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्या साधारणतः जानेवारीमध्ये होतील अशी देखील शक्यता आहे. पण आज या सगळ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज 11 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील बहुतांश महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत झालेली आहे, आणि त्याच संदर्भानं आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आजची ही चर्चा आपली पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात असणार आहे, आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत दैनिक पुढारीचे सिनियर रिपोर्टर पांडुरंग सांडभोर सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्ते. आपण पुन्हा एकदा आरक्षणाच्या निमित्तानं चर्चा करतोय. आपण मागे सुद्धा पुणे महानगरपालिकेची जेव्हा प्रभाग रचना जाहीर झाली होती तेव्हा चर्चा केलीच होती. पण आज मला आरक्षणाच्या संदर्भाने काही विशेष प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न हाच आहे की या आरक्षणामुळं पुणे महानगरपालिकेतील नक्की कोणत्या नेत्यांचं गणित बिघडलंय, कोणाचं गणित बसलंय, काय वाटतंय? पहिले निखिल, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा भाग प्रभाग रचनेनंतर कुठला असेल तर तो आरक्षण सोडत असतो. आणि आरक्षण सोडतीवर अनेकांचं राजकीय भवितव्य ठरतं. कारण हे आता आपल्याकडे 50% महिला आरक्षण लागू झालंय. याशिवाय अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग अशी ही 4 प्रकारची आरक्षण आहे. तर आज ही सर्व प्रकारची आरक्षण जाहीर झाली. आज सकाळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बालगंधर्व मंदिरात होता, आणि मला वाटतं निवडणुकीपूर्वीच एक बऱ्यापैकी चित्र या आरक्षणातून स्पष्ट झाले. तू प्रश्न असं विचारला की नक्की कुणाचं भवितव्य धोक्यात आलंय, तर मला वाटतं लगेच आपण कुणाला धोक्याच्या कॅटेगरीत ठरवणं थोडंसं अवघड होईल. काहींची अडचण झाली आहे, काहींची जी राजकीय समीकरणं ठरलेली होती तर ती आता समीकरणं थोडीशी बदलतील. इतर मार्ग निवडायला लागतील, काही ऑप्शन निवडायला लागतील. सर्वप्रथम आपण प्रभाग 1 पासून सुरुवात करूयात हवं तर, म्हणजे त्या अनुषंगाने हे लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी जो प्रभाग आहे, तर या प्रभागातलं एक राजकीय चित्र बघितलं तर या प्रभागात सर्वसाधारण जागा एकच आहे. म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण तिथं आहे, अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण तिथं आहे, एकच जागा आहे. तर आता सुरुवात या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक जे अनिल टिंगरे म्हणून होते,
नगरसेवक 2017ला ते निवडून आले होते. आता ते पुन्हा दावेदार आहे. पण या एका जागेसाठी तिथल्या अनेक इच्छुकांची आता स्पर्धा होणार आहे. तिथं एसटी महिलाचं आरक्षण महिला पडलं आहे अनुसूचित जातीचं, आणि अनुसूचित जमातीचं त्या वर्गासाठी खुलं आहे. म्हणजे अनुसूचित जाती तिथं महिला पुरुष लढवू शकतील. तिथं तो काय फरक पडणार नाहीये. पण प्रभाग क्रमांक 2 मध्ये जिथं फुले नगर जो प्रभाग आहे, तिथं मागच्या वेळेस डॉक्टर ढेंडे रिपाईचे माजी उपमहापौर होते. त्यांच्यासाठी थोडी आता अडचण झालेली आहे, कारण त्या प्रभागात अनुसूचित महिला प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर धेंडेंना एकतर खुल्या वर्गातून निवडणूक लढावी लागेल किंवा अन्य प्रभागाचा मार्ग निवडावा लागेल. मी जे आता म्हटलं की आपण असं म्हणू शकत नाही की कुणाचं राजकीय करिअरच धोक्यात आलं आहे किंवा निवडूनच येऊ शकत नाही. आता समजा डॉक्टर धेंडेंसाठी ही जी राजकीय जी अडचण आली आहे, तर ते इतर प्रभागातून निवडून लढू शकतात किंवा खुल्या प्रवर्गातूनही त्यांना निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. यापूर्वी त्यांनी एकदा खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढली होती आणि जिंकली होती. थोडं पुढे गेलं तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये विमाननगर लोहगाव जो प्रभाग झालेला आहे, तर त्या प्रभागात माजी नगरसेवक भाजपचे राहुल भंडारे हे प्रामुख्याने, आपण थोडंसं एसटी जे प्रमुख आरक्षण असतं त्यावर चर्चा करतोय म्हणून मी ही काही उदाहरणं सांगतो. तर तिथं यावेळेस एसटी प्रवर्गाचं आरक्षणच पडलेलं नाही. त्यामुळे राहुल भंडारेंना एकतर आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागेल किंवा दुसऱ्या भाजपच्या किंवा अन्य त्यांच्या पक्षातल्या उमेदवाराला सपोर्ट करावा लागेल. इतर जे काही वडगाव शहरीतले जे काही इतर प्रभाग होते, कळस, धानोरीतच आपण सांगितलं, येरवड्याच्या प्रभागात अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, तिथं काय फारशी अडचण आलेली नाहीये. इतर मतदारसंघाची आपण काही प्रमुख नावं घेता येईल. भाजपचे नगरसेवक आहे अविनाश बागवे, ज्यांचा मला वाटतं प्रभाग क्रमांक आता 22 झालेला आहे. भवानीपेठ त्या प्रभागाचं नाव पण मी सांगतो, काशेवाडी डायस्लॉट, त्या प्रभागात आता अनुसूचित जातीचं महिला आरक्षण आलेलं आहे. तिथे सुद्धा अविनाश बागवेंची थोडीशी अडचण झालेली, ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि आता ते पुन्हा एकदा तयारीला लागले होते. तर एकतर बागवेंसाठीची अडचण ही आहे की त्यांना एकतर सर्वसाधारण जागेवर लढावं लागेल किंवा अन्य प्रभागात किंवा घरातील महिलेला संधी द्यावी लागेल. अशाच प्रभागातली अशीच अडचण प्रभाग क्रमांक 24 मध्ये जिथं पल्लवी जावळे मागच्या वेळेस नगरसेविका झाल्या होत्या, त्याच्या भागातून आता प्रभाग रचना बदललेली आहे. त्यामुळे स्पेसिफिक तोच प्रभाग राहिला असं आपल्याला आता सांगता येणार नाही. पण त्या भागातून ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या एसटी प्रवर्गातून नगरसेविका झाल्या होत्या. शिवसेना पूर्वीच्या जी शिवसेना एक संघ होती, तिथून त्या मध्यवस्तीतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. आता शिवसेनेत फूट झाल्यानंतर मला वाटतं गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आता त्यांच्यासाठी सुद्धा अडचण झाली की तिथं एसटी महिला प्रवर्गाचं आरक्षणच म्हणजे एसटीचं आरक्षणच त्या प्रभागात राहिलेलं नाही. प्रभाग क्रमांक 24 जो मी सांगतोय, कसबापेठ, रास्तापेठ या प्रभागाचं नाव आहे. त्यामुळे त्यांना एकतर शेजारच्या प्रभागात जावं लागेल किंवा खुल्या जागेवर निवडणूक लढवावी लागेल. असंच दत्तवाडी जनता वसाहत जो प्रभाग आहे, तिथे सुद्धा भाजपचे नगरसेवक होते आनंद रेठे. तिथं सुद्धा महिला अनुसूचित जातीसाठी महिला याच्यासाठी ती जागा राखीव झालेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा एकतर दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवावी लागेल किंवा खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागेल. अशा पद्धतीच्या अडचणी एसटीच्या आरक्षणात सध्या झालेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना एकतर घरातल्या महिलांना संधी द्यावी लागेल किंवा अन्य प्रभागाचा निवडणूक किंवा अन्य जागेवर निवडणूक लढवायचा ऑप्शन ओपन राहील. सर, आपण अनेकांची राजकीय गणितं कशा प्रकारे बिघडलेली आहेत आणि विशेषतः एससी राखीव ज्या जागा झालेल्या आहेत तिथे राजकीय गणितं कशी बिघडली आहेत या संदर्भात सांगितलं. पण मला खुल्या प्रवर्गाबद्दल सुद्धा बोलायचं आहे. साधारण 97 जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत, त्यातही 49-50 जागा या महिला खुल्या वर्गासाठी आहेत. इथं पण विविध राजकीय नेत्यांची, विविध पक्षातील, भाजपसह कशी अडचण झालेली आहे त्या संदर्भात थोडंसं सांगावं. निखिल, एक महत्वाचं पाठ झालंय की महिलांना 50% आरक्षण आहे. त्यामुळे आता समजा आपल्या एका प्रभागात 4 जागा आहे, तर 4 प्रभागामध्ये 2 जागा तर 100% महिलांसाठी आहे. त्याच्यात काही प्रभागांमध्ये ते एसटी एसटीचं आरक्षण आलंय आणि याच्याशिवाय ओबीसीचं आरक्षण आहे. खरं तर ओबीसीचं आरक्षण, एसटी आरक्षण, त्यामुळे अनेक प्रभागात एक जागा फक्त सर्वसाधारण याच्यासाठी राहिलेली आहे. त्यामुळं तिथं अडचण होण्यापेक्षा चुरस प्रचंड होणार आहे. म्हणजे आपण काही प्रमुख नावं घेऊयात. आता समजा काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, जो प्रभाग क्रमांक 13, तिथं एकच जागा आता फक्त सर्वसाधारण गटासाठी राहिलेली आहे. त्यामुळे तिथं इच्छुकांची संख्या प्रचंड असणार आहे. जे शहराध्यक्ष काँग्रेसचे असतील तर त्यांना इतर 3 जागांवर तर कुठंच संधी नाही इतरांना, कारण एसटीचं आरक्षण आहे, महिलाचं आहे आणि ओबीसी महिलेचे आरक्षण आहे. तर त्यामुळे तिथंच प्रचंड स्पर्धाला हे करावं लागेल. प्रभाग क्रमांक 1 औंध शिवाजीनगर मतदारसंघातला आहे.
जो औंध बोपडी प्रभाग क्रमांक 8 त्या प्रभागात अनुसूचित जाती महिला, ओबीसी सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा 4 जागांपैकी फक्त एकच जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. या ठिकाणी आता शिवसेनेतून भाजपमध्ये 5 वर्षापूर्वी आलेत खरं तर. माजी आमदार विनायक निमन यांचे चिरंजीव सनी निमन ते आता मोठ्या प्रमाणात तयारी करतायत. पण ह्याच प्रभागातून भाजपकडून त्या ठिकाणी बंडू ढोरे म्हणून नगरसेवक होते. आता ढोरे की निमन असा एक पेज भाजप पुढे उभा राहणार आहे, कारण जागा एकच आहे. याशिवाय अजून इच्छुक आहे, म्हणजे दत्ता गायकवाड ज्यांचं नाव घ्यावं लागेल आवर्जून, माजी महापौर आहेत. 2019च्या निवडणुकीत ते भाजप बरोबर आले आणि त्यांच्यामुळे तिथं खरं तर भाजपचा आमदार झाला आहे. त्यामुळं अजून पण तिथले काही दिग्गज नावं आहेत, ती म्हणजे त्या भागात ती काम करणारी आहेत. तर एका जागेसाठी अनेक दिग्गज त्या प्रभागात आहेत. या सर्वांची तिथं अडचण झालेली आहे. याशिवाय माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, डायस प्लॉट सॅलिसबरी पार्क हा जो प्रभाग झालेला आहे, त्या प्रभागातून ते ओबीसी जागेवर निवडणूक लढवायचे. आता त्या ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण आलेले आहे. तर भीमालेंपुढे आता प्रश्नचिन्ह आहे की एकतर घरातील महिलेला संधी द्यावी लागेल किंवा त्यांना सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवायला लागेल. पण सर्वसाधारण जागा एकच आहे. तिथं प्रवीण चोरबोले भाजपचेच नगरसेवक आहेत, जे मागच्या वेळेस निवडणूक लढून जिंकले होते. आता एक जागा आणि इच्छुक आणि हे तर 2 विद्यमानच आहेत, पण इतरही इच्छुक तिथं आहेत. त्या मतदारसंघातले भाजपचे तिथले अध्यक्ष आहेत. शिळीमकर म्हणून जे नगरसेवक होते, ज्यांची पत्नी नगरसेविका होती, राजेंद्र शिळीमकर त्यांचं नाव होतं. त्यांचा मुलगाही आता इच्छुक आहे. अशी अडचण आहे. आता प्रभाग क्रमांक 38 जो सर्वात इंटरेस्टिंग प्रभाग आहे, 5 सदस्यांचा प्रभाग झालेला आहे. त्याचं नाव आहे बालाजीनगर आंबेगाव. जवळपास 1,40,000 मतदार लोकसंख्या असलेला हा प्रभाग आहे. तिथं आता सर्वसाधारण फक्त एक जागा आहे. 2 जागा म्हणजे एक ओबीसी महिला, एक ओबीसी सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण अशा 5 जागांपैकी एक जागा फक्त खुल्या वर्गासाठी. तिथलं सर्वात इंटरेस्टिंग पार्ट निखिल हा आहे की तिथं आता विद्यमान 7 नगरसेवक आहेत. जागा एक, सर्वसाधारण एक. समजा महिलांमध्ये काही हे होतील, तिथं राणी भोसले असतील किंवा बाबरताई असतील, ह्या महिलांमध्ये जातील. पण वसंत मोरे जे आपल्याला नाव सर्वांना परिचित आहेत, दत्तात्रय धनकवडे माजी महापौर, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, अशी अनेक म्हणजे तिथली ही प्रमुख नावं आहेत. याशिवाय या प्रभागात समाविष्ट त्या भागातली गावं म्हणजे त्या प्रभागात आलेली महापालिकेत जी 2022 मध्ये जी काही गावं सहभागी झाली होती ती ह्या प्रभागात आलेली आहेत. आता त्या गावचे 3 सरपंच, हे 7 नगरसेवक, असे 10 इच्छुक आणि याशिवाय इतर इच्छुकांची तर संख्या आहे. तर त्यांची सुद्धा आता मोठी अडचण होणार आहे की 2 जागा आणि इच्छुकांची संख्या एवढी प्रचंड प्रमाणात, अशी या ठिकाणी सुद्धा अडचण झालेली आहे. आता आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग क्रमांक 31 बघू. आपण काही प्रमुख जी पुणे शहराला, महाराष्ट्राला जी नावं आहेत त्यांच्या प्रभागावर म्हणजे थोडं विश्लेषण करूया. मयूर कॉलनी कोथरूड या प्रभागात ओबीसी सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण म्हणजे साधारण एक जागा फक्त खुली आहे. तिथं सुद्धा भोळांकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. तिथं उमेदवारी म्हणजेच भाजपची उमेदवारी म्हणजेच विजय, अशा पद्धतीचं गणित आहे. पण त्यांचे मूळ कुटुंबातील काही सदस्य इच्छुक आहेत. भाजप युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ असतील किंवा त्यांचे मोहोळांचे काही घरातले कुटुंबीय, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे, जे शिवसेनेचे गटनेते होते पृथ्वीराज सुतार, हे असे इच्छुक आहे. असे अनेक दिग्गज मंडळी या प्रभागात आता आहेत. आणि त्याच्यामुळे आता उमेदवारी कोणाला, खरं तर हा पेज याच्यामुळं उपस्थित राहिलेला आहे. कसबा गणपती आणि कमला नेहरू हॉस्पिटल याचा खरं तर आवर्जून उल्लेख केला पाहिजे. प्रभाग क्रमांक 24 ज्या ठिकाणी ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण जागासाठी 2 आलेत. पण हा प्रभागाची एक वेगळी ओळख आहे. आता जे महाराष्ट्रात एक नाव महाराष्ट्रात आता म्हणजे आधीपासूनच परिचित आहे, माजी आमदार रवींद्र धंगेकर 2017च्या लाटेत ज्यांनी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. खरं तर त्यावेळेस भाजपचे 100 नगरसेवक म्हणजे 98 नगरसेवक निवडून आले होते. प्रचंड अशी लाट होती भाजपची. पण गणेश बिडकरांना त्यावेळेस तिथं पराभवास सामोरं जावं लागलं होतं. रवींद्र धंगेकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते, अपक्ष, थोडक्यात अपक्ष म्हटलं तर चालेल, कारण ते पंखा चिन्हावर निवडणूक लढवते.
आणि त्यांनी बिडकरांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. त्याच्यानंतर पुढे पोटनिवडणुकीत ते आमदार झाले, त्यांनी लोकसभा लढवली, परत विधानसभेला पराभूत झाले होते. आता ते ज्या प्रभागात आहे ते बिडकर आणि धंगेकर त्यांचा जवळपास एरिया एकच आलेला आहे. तर या प्रभागातनं धंगेकर यांच्या पत्नी निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. कदाचित बिडकर आणि धंगेकर हे दोघी ओबीसी प्रवर्गातून येतात, त्यामुळे ते पुन्हा आमने सामने येतील आणि पुन्हा एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण होतं. पण आता ओबीसी महिला झाल्यामुळं धंगेकरांच्या पत्नीसाठी ओबीसी महिला ही सुरक्षित म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी ती जागा निश्चित झालेली आहे. पण त्यांच्या समोर बिडकर येणार नाही हे मात्र निश्चित झाले. पण धंगेकरांनी ठरवलं तर त्यांचा मुलगा मात्र बिडकरांच्या समोर येऊ शकतो. त्यामुळे हे जर तर वर्गणीत आहेत. बिडकर धंगेकर सामना पुन्हा बघायला मिळेल का नाही हे आता हे त्या उमेदवारांच्या किंवा त्यांच्या याच्यावर ठरणार आहे. अशा पद्धतीच्या काही इंटरेस्टिंग घटना घडलेल्या आहेत. सर, तुम्ही अनेक महत्वाच्या प्रभागांबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती सांगितली आहे. यातून मला 2-3 छोटे मोठे प्रश्न पडले आहेत. एक म्हणजे इच्छुकांची संख्या. एक खरं तर भाजपमध्ये एका जागेसाठी खूप मारामारी आहे, तिथे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे आणि अशा वेळी जे आरक्षण पडलेलं आहे ते अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास करणार आहे. आता या इच्छुकांचं काय होणार? एक तर त्यांना पक्ष बदलावा लागणार, दुसऱ्या पक्षातून किंवा दुसऱ्या वॉर्डातून जागा स्वतःची शोधावी लागणार. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे नवीन जे गावं ऍड झालेली आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये त्या संदर्भातला. तुम्ही सुद्धा उल्लेख केला की अनेक सरपंच त्या गावची किंवा नेते इच्छुक आहेत आणि त्यांना सुद्धा आरक्षणाचा हा मोठा फटका बसलेला दिसतोय किंवा इच्छुकांची संख्या या बाहेरून आलेल्या नवीन गावांची इच्छुकांची संख्या पण खूप मोठी आहे. या दोन्ही संदर्भात थोडं माहिती आहे. येस निखिल, हा खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न विचारला तू. कारण झालं काय, पुणे महापालिकेची 2017ला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस नगरसेवकांची संख्या होती 162. त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात 11 गावांचा समावेश झाला आणि 2 नगरसेवकांची संख्या वाढली. पोटनिवडणूक झाली आणि 11 गावांसाठी 2 नगरसेवक निवडले गेले. नगरसेवकांची संख्या झाली 162. त्याच्यानंतर 2022ला पुन्हा महापालिकेत आणखी 23 गावांचा समावेश झाला. त्यानंतर उरुळी, फुरसंगी वगैरे 21 गावं राहिली. पण नगरसेवकांची संख्या वाढणं अपेक्षित होती. मात्र नगरसेवकांची आत्ताची जी संख्या, आता जी काही निवडणूक होईल 2026 मध्ये, त्याच्यासाठी फक्त 165 नगरसेवक असणार आहेत. म्हणजे 31 गावं पुणे महापालिकेत आली, पण नगरसेवकांची संख्या फक्त 3 वाढणार आहे. ही फार विसंगती आहे. खरं तर 2011ची जी जनगणनेनुसार ही शहराची जी काही 34 लाख लोकसंख्या दाखवली, 34,80,000, त्याच्यानुसार ही सदस्य संख्या निश्चित झालेली आहे. दुर्दैवाने कोरोनाच्या संकटानंतर लोकसंख्या जनगणना झालेली निश्चित झालेली नाही. त्यामुळे 2011च्या लोकसंख्येनुसार ही निवडणूक होती आणि त्यामुळे सदस्य संख्या जी अपेक्षित वाढ होणं होतं ती काय झालेली नाही. खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यावेळेस ही प्रभाग रचना आणि हे काही सर्व चालू होती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतला होता की आपण 10% लोकसंख्येत वाढ गृहीत धरून त्यानुसार काही नगरसेवकांची संख्या वाढवूया. तर त्यानुसार पुणे महापालिकेची नगरसेवक संख्या 173 एवढी होत होती. पण राज्यात सत्तांतर झालं, पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि त्यांनी पूर्वीप्रमाणेच 2011च्या लोकसंख्येनुसारच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या 165 एवढीच राहणार आहे. थोडक्यात काय 32 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट होऊनही पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळं इच्छुकांची प्रचंड मारामारी अशी होणार आहे. आता तू मूळ प्रश्न विचारला होता की प्रामुख्याने भाजपकडं संख्या खूप प्रचंड प्रमाणात आहे. खरं तर एक मध्यंतरी मी फक्त एक गोष्ट ऍड करतो की ही जी काही सगळी भाऊगर्दी आहे याच्यात आरक्षणाच्या गणितात एक गोष्ट फार सर्वांसाठी अनुकूल ठरली आहे. ते म्हणजे कुठली, तर अनेक ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या मराठा समाजातील अनेक नाही म्हणजे बहुतांश म्हणजे 90% उमेदवार हे कुणबी दाखल्यावर लढतात ओबीसी. त्याच्यामुळं अनेकांचं राजकारण टिकतंय. नाहीतर जर कुणबी नसतील आणि ओबीसी आरक्षण असतील तर अनेकांचे राजकारण निवडणुकीत संपून गेलं असं, अशा पद्धतीची परिस्थिती. आता आपण मूळ मुद्दा आहे की भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. याचं कारण आहे की 2014 नंतर जी काही प्रचंड प्रमाणात मोदी लाट देशात, महाराष्ट्रात, पुण्यात आपण अनुभवली. म्हणजे 14ला पुण्यात 8 पैकी 8 भाजपचे आमदार निवडून आले होते. 2017च्या निवडणुकीत अनपेक्षित म्हणजे ज्यांचे 25-26च्या वर कधी नगरसेवक गेले नव्हते त्यांचे 98 नगरसेवक निवडून आले आणि तो टेम्पो अजूनही बऱ्यापैकी मेंटेन राहिला. म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुती झाली, वडगाव शिरीची एक जागा वगळता पुन्हा 7च्या 7 जागा भाजपने जिंकल्या, महायुतीने जिंकल्या आणि लोकसभेची जागाही महाराष्ट्रात एवढं निगेटिव्ह वातावरण असतानाही पुण्यात 1.25 लाखाच्या मतधक्क्याने जिंकलेली. त्यामुळे कुठंतरी भाजपकडे ओढ आहे. शहरी मतदारसंघ वाढलेले आहेत. पूर्वीच्या काळी उपनगरात भाजपचे वर्चस्व होतं, पण आता प्रचंड प्रमाणात आयटीमुळे उपनगर विकसित झालेली आहेत. बाहेरचा मतदार वर्ग आलेला आहे
आणि तो कुठेतरी भाजपलाच अनुकूल आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. त्यामुळे इच्छुकांना असं वाटतं की भाजपची उमेदवारी म्हणजे हा सुरक्षित आहे आणि निवडून येण्यासाठी तो एक सोयीचा मार्ग आहे. त्यामुळे भाजपकडे प्रचंड हे आहे. आता भाजपमध्ये उमेदवारी कोणाला? तर भाजपमधला एक निकष आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही निष्ठावंत आहात, याला कुठलाही अर्थ भाजपमध्ये नसतो. भाजपमध्ये फक्त निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष आहे. त्यामुळे भाजप उमेदवारी देणारा निवडून जो येऊ शकतो त्यालाच उमेदवारी देणार. त्याच्यासाठी भाजपची एक रणनीती ठरलेली असते. त्यांचे काही सर्वे राष्ट्रीय पातळीवर होतात, महाराष्ट्राच्या पातळीवर होतात, पुण्याच्या पातळीवर होतात. त्या सर्वेत जो काही आघाडीवर येतो त्याला उमेदवारी मिळेल. म्हणजे आज अजूनही अशी चर्चा आहे की अनेक दिग्गज भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहेत. काहींच्या पक्षप्रवेशाची चर्चा गेल्या 15-20 दिवसापासून, महिन्यांपासून सुरू आहे. ती आता मध्यंतरी थांबलेली आहे, पण ते पक्षप्रवेश होणार आहे. त्याच्यानंतर भाजपच्याच काही मंडळींनी देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्षांची भेटीगाठी घेतल्या होत्या की आम्ही असताना म्हणजे आम्हाला संधी मिळावी, पक्षातल्या निष्ठावंतांना संधी मिळावी. पण स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हे जाहीरपणे सांगितलेले की ज्या ठिकाणी आपल्याकडे निवडून येणारे उमेदवार नाही तिथं आपण बाहेरच्या उमेदवारांना संधी देणार. थोडक्यात काय, तू जो निवडून येतोय त्यालाच संधी, सत्ता असेल तरच पुढं सगळं काय. तर त्यामुळं भाजपकडे ही प्रचंड प्रमाणात संख्या आहे आणि त्याचा फटका श्रेष्ठ ज्येष्ठ असं नाही, जो निवडून येईल त्याला बसणार नाही, पण जो कुमकुवत आहे त्याला बसणार आहे. एक मुद्दा ऍड करायचा राहिला की समाविष्ट गावांचं आपण सांगितलं की जो मुद्दा आपण की 32 गावं वाढली, लोकसंख्या वाढली नाही. आता ही सगळी जी काही बाउंड्रीवर गावं आहेत, वडगाव शहरीत आहेत, हडपसर मतदारसंघात आहेत, खडकवासला मतदारसंघात 3 प्रामुख्याने गाव आहेत. तर तिथले जे काही महापालिकेची जुनी हद्द आहे त्या गावांना ते प्रभाग जोडले गेले. मी आता जसं प्रभाग क्रमांक 38चा उल्लेख केला, जो 5 सदस्यांचा प्रभाग झाला आणि ज्याची लोकसंख्या 1,40,000 आहे, त्या परिसरातल्या ज्या काही गावं जोडली गेली होती त्या प्रभागात आता ती जोडली गेलेली आहे. आता तिथले जे 3 माजी सरपंच इच्छुक आहेत त्या 3 गावांमधले, ते हे सगळ्या जे काही विद्यमान 7 नगरसेवक आले त्यांच्यापुढे त्यांना झुंजावं लागणार आहे. आणि काय झालेलं आहे, लोकसंख्या मोठी म्हणजे मतदारांची संख्या मोठी पण लोकसंख्या कमी, असं विरोधाभासाची. तर वाघोली सारखं गाव ज्याची लोकसंख्या आता 2011 नुसार 35,000 आहे, पण प्रत्यक्षात तीच लोकसंख्या लाखाच्या वर असणार आहे. हीच अवस्था लोगावची आहे. त्यामुळं आता तुम्हाला जर मतदारांनी जर साथ दिली तर त्या गावांना प्रतिनिधित्व मिळू शकतो, पण शेवटी उमेदवार किती स्ट्रॉंग आहे त्यावर ते गणित ठरेल. तर म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर गोव्यामध्ये जेवढे आमदारांचे मतदारसंघ आहेत त्याच्यापेक्षा मोठे मतदारसंघ आपल्या नगरसेवकांचे झालेले आहेत. अशी निश्चित 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 अगदी बरोबर आहे. एका राज्यापेक्षा आपली पुणे महापालिका फार मोठी ठरणार मोठी आहे. झालेली आहे. बरोबर. सर, पुढचा प्रश्न असा होता की आपण सगळ्या जवळपास मोठ्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांची, महत्वाच्या नेत्यांची चर्चा केली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे प्रशांत जगताप आहेत शहर अध्यक्ष, त्यांची चर्चा करायची राहिली. मला वाटतं त्यांनी आरक्षण सोडत जाहीर झाल्या किंवा ते होत असतानाच स्वतःच्या प्रभागाची एक 4 उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर करून टाकली आणि निवडणुकीला तयार आहोत हे दाखवून दिलं. राष्ट्रवादीच्या गटात सध्या काय सुरू आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी खलबत केली जात आहेत. तुम्ही सुद्धा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात थोडीफार शक्यता दर्शवली होती. तर नक्की काय सुरू आहे? आणि शरद पवार साहेबांचं सुद्धा वक्तव्य आहे की भाजप सोडून आपल्याला दुसरं कोणाशीही युती करू शकतो, कोणीही वर्ज नाहीये. त्या सगळ्या संदर्भाने सांगावं थोडं. इंटरेस्टिंग प्रश्न आहे निखिल. ही खरं वस्तुस्थिती आहे. आता एक चित्र महाराष्ट्रात स्पष्ट होत चाललंय की राज्यात आणि केंद्रात जरी महायुतीचं सरकार असलं, प्रामुख्याने राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही 3 पक्ष एकत्र जरी असले तरी महापालिका निवडणुकीत हे 3ही पक्ष एकत्रित राहतील का याबाबत साशंकताच आहे. म्हणजे कुठेतरी आता ही त्यांच्या नेत्यांकडूनही तसे सुचवाच किंवा तसं हे संकेत देण्यास सुरुवात केलेली आहे की महापालिका निवडणुकीत आम्हाला एकत्र लढणं शक्य होणार नाही. प्रामुख्याने मुंबई सारख्या शहरात भाजपला महापालिका निवडणुकीत जिंकायची, त्यामुळे शिंदेना बरोबर घेऊन, शिवसेनेला बरोबर घेऊन ते कितपत शक्य होणार, त्यापेक्षा त्यांचा सोबळाचा नारा असेल. आता पुणे आणि आपण पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर इथं खरे प्रतिस्पर्धी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीचे. अशा परिस्थितीत जर स्वतःच्या भाजपच्या 140-50 जागा जर तिथे स्ट्रॉंग उमेदवार असतील तर राष्ट्रवादी बरोबर युती करताना, म्हणजे आपण राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहे म्हणून शिवसेनेचा थोडा विचार करू तर जागा वाटपाचा पेच फार मोठा होणार आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे सुद्धा 42 नगरसेवक निवडून आले होते, तर जागा वाटप हा फार मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे युती हा थोडासा अवघड आहे. खरं तर आपण बघितलं की 2014ला महायुती सरकार असताना सुद्धा मुंबईत सुद्धा भाजप शिवसेना वेगळी लढली होती, किंवा जेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं आघाडीचं सरकार असताना सुद्धा पुण्यात सुद्धा त्यांची कधी आघाडी होऊ शकली नव्हती. म्हणजे काही तिथं ठराविक जागा अशा होत्या की तिथं आघाडी झाली होती, पण 100 जवळपास अशा जागा होत्या की तिथं आघाडी होऊच शकत नव्हती.
कारण आघाडी झाली तर बंडखोरीचे प्रमाण वाढतं आणि परत स्वपक्षालाच फटका बसतो. त्याच्यामुळं महायुती एकत्र लढेल याच्याबाबत अजिबात साशंकता नाहीये आणि महाविकास आघाडीत काही प्रमाणात एकवाक्यता दिसते. आता आपला मूळ प्रश्न होता की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात जी काही चर्चा चालू आहे ती तथ्य आहे का? तसं मी जसं सांगितलं की जर महायुती होणार नसेल किंबहुना जर शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर राष्ट्रवादी एकटी पडू शकते आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला एक ऑप्शन असणार आहे. तुम्ही समविचारी म्हणून जर एकत्र येऊ शकता, शिवसेना भाजप मुंबईसाठी एकत्र राहू शकता, ठाण्यासाठी एकत्र राहू शकता, तर पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला काय हरकत आहे? त्याच्यामुळं स्थानिक पातळीवर काही पदाधिकाऱ्यांची भूमिका हीच आहे की आपल्याला जर जिवंत राहायचं असेल, आपल्याला जर भाजपपुढे टिकायचं असेल तर आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण 2019ला 2017ला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाही केवळ 42 जागा निवडून आल्या होत्या. आता जर दोन्ही राष्ट्रवाद्यांची फाटाफूट झाली आहे तर अशा परिस्थितीत आपल्या किती जागा निवडून येणार? हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर होईना अंडरस्टँडिंग मध्ये युती होण्याची शक्यता 100% आहे. आता प्रश्न राहिला जाहीररित्या, तर जाहीररित्या सुद्धा खाजगीत काही प्रमाणात अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसं सांगतायत की आमच्या काय अशा पद्धतीची बोलणी चालू आहे. पण अजून तो फार मोठा निर्णय होणार आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना महायुतीत ह्या राष्ट्रवादींचं भवितव्य काय किंवा स्थानिक पातळीवर युती होताना राष्ट्रवादी बरोबर शिवसेना, काँग्रेस, आता आलेली मनसे यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळं हे जडतरची गणित आहे. पण निश्चितपणे अंडरस्टँडिंगची पुणे पॅटर्न या निवडणुकीत बघायला मिळू शकतो. सर, मला पुन्हा एकदा भाजपबद्दल प्रश्न आहे. भाजपमध्ये सध्या एक जनरेशनल शिफ्ट दिसतोय का? विशेषतः पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने विचारायचं आहे. कारण 2017 साली तेव्हाचे मंत्री आणि कसब्याचे आमदार गिरीश बापट साहेब हे स्वतः तिथे लक्ष घालून असायचे महानगरपालिकेमध्ये. त्यानंतर संजय काकडे जे खासदार होते तत्कालीन राज्यसभेचे, तेही लक्षात घालून होते तिथे. पण आता संपूर्ण जी ताकद आहे ती मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागे आणि त्यासोबतच पुणे शहराबद्दल बोलायचं झालं तर गणेश बिडकर यांच्या मागे शक्ती भाजपनं उभं केलेली दिसते. हा एक जनरेशनल शिफ्ट भाजपमध्ये आलाय का, या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं का? आणि या शिफ्टकडे तुम्ही कसं बघता? त्याचे कसे परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसू शकतात? मला वाटतं याचं उत्तर 50-50 द्यावं लागेल. 2017चा उल्लेख केला तर त्यावेळेस गिरीश बापट बहुतेक पुण्याचे पालकमंत्रीच होते. पुण्याची सूत्र त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे साहजिक आहे त्यांच्याकडे नेतृत्व होतं. पण बापटांबरोबरच एक संपूर्ण शहराला आणि उपनगरात ज्यांना माहिती आहे असा माणूस भाजपला पाहिजे होता आणि तो संजय काकडेच्या रूपाने त्यांना मिळाला. संजय काकडेंकडे त्यांची एक स्वतःची एक वेगळी यंत्रणा आहे, त्यांचा एक समर्थक वर्ग आहे. कुठं कुणाला प्लस करायचं, कुठं कुणाला माहिती म्हणजे मायनस करायचं याची त्यांना आयडिया आहे. म्हणजे संजय काकडेंचे काही अंदाज किती परफेक्ट आलेले हे बघितलं होतं. म्हणजे 2017च्या निवडणुकीत संजय काकडेंनी केलेला अंदाज सगळ्यांना अचंबित करणारा होता आणि तो खरा ठरला होता. त्यामुळं संजय काकडेंचं महत्व दुर्लक्षित करता येणार नाही आणि संजय काकडेचं 2017च्या विजयात किंवा भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात योगदान होतं का? 100% होतं. आता कालांतराने गेल्या खरं तर 17 नंतर ही 2026ला निवडणूक होती. म्हणजे 8 ते 9 वर्षानंतर निवडणूक होती. त्या कालावधीत हा मोठा कालावधी आहे. त्यामुळे आपण जो जनरेशन बदलाचा जो विचार करतोय तो 100% खरा अर्थाने मानला लागेल. कारण 2017 नंतर जे मुरलीधर मोहोळ म्हणजे आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पुणे शहराचीच नाही तर पुणे जिल्ह्याची सूत्र दिलेली आहे. म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका. तर 2017ला ते नगरसेवक खरं तर ते त्यावेळेस नगरसेवक पण नव्हते. म्हणजे 17ची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांच्या पत्नी मोनिकाताई मोहोळ ह्या नगरसेविका होत्या. आरक्षण बदलानंतर 2017ला मोहोळांना संधी मिळाली. पहिल्याच टर्मला ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. विधानसभेची त्यांची संधी हुकली. त्यामुळे भाजपने त्यांना महापौर पद दिलं. महापौर पदामुळे त्यांना एक मोठी खऱ्या अर्थाने उंची मिळाली आणि पुढे लोकसभेला त्यांना संधी मिळाली. सुदैवाने त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं. त्यामुळे त्यांचं एक नेतृत्व उभं राहिलं. एक तरुण चेहरा आहे, मराठा चेहरा आहे, अभ्यासू आहे, त्यांची एक प्रतिमा आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे सूत्र दिलेली आहे आणि दुर्दैवाने गिरीश बापटांचे निधन झाले. संजय काकडे काहीसे अडगळीत पडलेले आहेत. भाजप मला वाटतं तू पत्ता का बाजूला ठेवलाय हे भाजप याचे नेते खरे याचं उत्तर भाजपचे नेते देऊ शकतील किंवा ऐन निवडणुकीत काकडेंना बाहेरही काढलं जाऊ शकतं. पण आता भाजपकडे ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत, जे मंत्री आहेत, स्वतः या राज्यात मंत्री आहेत, आमदार आहेत भाजपचे. त्यामुळं भाजप काय पद्धतीने विचार करतंय खरं तर याचं उत्तर भाजपचेच नेते देऊ शकतील.
पण आपण जे गणेश बिडकरांचा जो उल्लेख केला, की पुणे महानगरपालिकेसाठी त्यांना निवडणूक प्रमुख केलेले आहे. गणेश बिडकरांचं एक उल्लेख आहे, की एक अभ्यासू नेता स्थानिक पातळीवरचं ज्यांना नॉलेज आहे. प्रभाग रचनेत कुठला भाग, कुठं, कसं, काय आरक्षण, उमेदवार याचं एक हे आहे. ज्यांनी सभागृह नेता म्हणून काम केलंय, चांगली प्रतिमा उमटवलेली आहे. त्यामुळे गणेश बिडकरांना ही सूत्र दिलेली आहे. म्हणजे 2017ला जे काही महापालिका निवडणुकीच्या आधी ते मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये इन्कमिंग झालं होतं. त्याच्या मागे गणेश बिडकरांचा एक मोठा हात होता, किंवा कुठं कुणाला घ्यायचं यासाठी गणेश बिडकर काकडेंनी एक महत्वाची भूमिका निभावली होती. गणेश बिडकरांना या शहराची जाण आहे म्हणून मोहळांच्या जोडीला बिडकरांना दिलेली आहे. महापालिकेच्या सभागृहात दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. महापौर मोहोळ असताना बिडकर सभागृह नेते होते. त्यांच्यात एक अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे त्यांचा महापालिका निवडणुकीत फायदा होईल. त्यामुळे हा जनरेशन गॅप नक्की दिसतोय, बदल दिसतोय आणि तो भाजपला सोयीचा आहे, असाच आहे. सर, आपण राजकीय समीकरणं, राजकीय गणित या अंगाने खूप बोलले सविस्तरपणे. शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. मला शेवटचा प्रश्न हा सध्या पुण्याच्या प्रश्नांबद्दल विचारायचा आहे. महापालिका जवळपास 2022 पासून इथे नगरसेवक नाहीयेत, प्रशासन राज आहे. काय मोठे प्रश्न पुण्याच्या समोर आहेत आणि कोणत्या प्रश्नांच्या अवतीभोवती ही निवडणूक गाजणार आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे टोळी युद्धासारखे महत्वाचे प्रश्न आहेत पुण्यामध्ये. त्यानंतर जमिनीची महत्वाची प्रकरणं बाहेर आलेली आहेत आत्ताच्याच काळामध्ये, ज्यामध्ये मंत्र्यांची सुद्धा नावं आलेली आहेत. तर त्यामुळे काय वाटतं, कोणते महत्वाचे प्रश्न, जसं ट्रॅफिकचा महत्वाचा प्रश्न आहे, या कोणत्या प्रश्नांच्या अवतीभोवती ही निवडणूक फिरू शकते? 2017ला ज्यावेळेस भाजपची सत्ता आली, तर पुणेकरांना फार मोठ्या अपेक्षा होत्या, किंवा भाजपनी पूर्वी सत्तेत येतानाही फार मोठी प्रचंड प्रमाणात आश्वासनं दिली होती. आज जर पुणेकरांना बघायचं झालं, म्हणजे 2017 नंतर 8-9 वर्षांनी मी निवडणूक होते असं मगाशी म्हटलंच होतं, तशीच अवस्था आहे. आणि खरं तर प्रश्न मिटण्याऐवजी वाढलेले आहेत. म्हणजे सरकार कुणाचं होतं आहे हा प्रश्न नाही. प्रश्नच पुण्याचे वाढलेत. पुणे शहराची जी काही प्रचंड प्रमाणात वाढ होतीये, नागरीकरण होतंय, त्या प्रमाणात पुण्याच्या पायाभूत सुविधा वाढत नाही, विकास होत नाही. आज प्रत्येक पुणेकरांना एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी. आपण घराच्या बाहेर पडलो, की किती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, हे आपण पुणेकरांना अनुभवलं. म्हणजे ह्या दिवाळी जरा वेगळ्या अर्थाने गाजली, की मूळ पुणेकर आणि पुणेकर अशी एक हे झालं. त्याचं कारण होतं, की पुण्यातले रस्ते मोकळे दिसले, की बऱ्याच लोकांना आनंद झाला. अरे, बाहेरची लोकं गेली आणि आता आपण मूळ राहिले. हा खरं तर आतले बाहेरचा प्रश्न नाहीये. पण पुण्यात ज्या पद्धतीची आता रस्त्यावर वर्दळ झाली, वाहतूक कोंडी झाली, त्यामुळं पुणेकर मेटाकुटीला आलेत आणि हा प्रश्न कुणीच सोडवण्यासाठी अग्रेसिव्ह भूमिका घेताना दिसत नाहीये. म्हणजे काय म्हणतो आपण, तात्पुरत्या उपाययोजना होतात. मध्यंतरी अजित पवार आले, हिंजवडीला गेले, चाकणला गेले, हे बघितलं, ते बघितलं, पण त्यांनी काही हे होत नाहीये. प्रश्न सुटत नाहीये. प्रश्न कायमच. म्हणजे आपण फक्त पुणे शहर बोलत नाही, तर पुणे परिसर पण बोलतोय. अनेक महत्वाच्या कंपन्या आपल्या बाहेर गेल्या, आयटी कंपन्या गेल्या, इंडस्ट्रियल कंपन्या, ही आरडाओरड झाली आहे. त्याच्याबद्दलही अजून सोल्युशन झाली नाही. 2017ला भाजप सत्तेत आलं, तेव्हा भाजप सत्तेत येण्यापूर्वी, म्हणजे जानेवारी 2017ला निवडणुका झाल्या आणि डिसेंबर 16ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. त्याच्यानंतर 9 वर्षात ह्या दोन्ही मेट्रोचा 100% काम पूर्ण झालं का? तर झालं. पण कात्रज स्वारगेटचा अपवाद वगळता अजून त्याच्यानंतर एकही किलोमीटरच्या कामाला सुरुवात झालेली नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न एवढा प्रचंड आहे. रस्त्यांची संख्या वाढत नाही. त्यामुळे मेट्रोचं जाळं शहरात उभं राहण्याची गरज होती. ते कुठं उभं राहताना दिसत नाहीये. त्याच्याबद्दल फार कोणी तत्परता दाखवत नाहीये. गुन्हेगारीचा जर दुसरा प्रश्न बघितला, तर आज पुणेकर एक सुरक्षित, शांत शहर म्हणून ज्याची ओळख होती, ती पूर्णपणे पुसलेली गेलेली. प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी, आपण कोयता गँग असेल किंवा इतर जे काही आता प्रकरणाचे, म्हणजे वेगवेगळी प्रकरणे, मध्यंतरी निलेश घायवळांच्या प्रकरणात पुण्यात किती टोळ्या आहेत याची एक आकडेवारी समोर आली होती. खरं तर धक्कादायक आहे. त्याच्यातली अनेक नावं आपल्याला अपरिचित अशी होती. पण एवढे पुण्यासारख्या शहरात जर एवढ्या टोळ्या जर सक्रिय असेल, तर याचं उत्तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे. कुणी असो, अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इथले जे नेतृत्व करणारे असतील, यांनी देण्याची गरज आहे. आज पाण्याचा प्रश्न, खरं तर आपण उपनगरात गेलं तर पाण्याच्या प्रश्नाची अवस्था काय आहे, याची तीव्रता खरं तर त्या लोकांना जाणवेल, की जी महापालिकेत गावं घेतली त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळात विकास होत नाही म्हणून ही गावे महापालिकेत आली. आज महापालिकेत येऊन त्यांची काय अवस्था आहे? 5-5, 7-7 वर्षे झाली. आपला विकास आराखडा होत नाही. म्हणजे दुर्दैव आहे, की विकास आराखडा व्हायला जर आपल्याकडे 7-8 वर्षे लागत असेल, तर कसा विकास होणार? याशिवाय कचऱ्याचा प्रश्न तुम्ही बघितला असेल.
अशा अनेक प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नांची हे संपणारच नाहीये देखील. म्हणजे खरं सांगितलं तर अपेक्षा कोणाचे ठेवायचे? काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, भाजपला संधी मिळाली, मनसेला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. पण खरं तर प्रश्नांपासून सगळा फोकस आपला दूर होतोय. फक्त आपली संख्या वाढवण्यासाठी तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. प्रश्नांबद्दल कुणालाही गांभीर्य नाहीये. त्यामुळं काय आता पुणेकरांपुढे खरा प्रश्न असेल, की आपण संधी कुणाला द्यायची? कुणाला संधी दिली तरी प्रश्न तेच कायम आहेत. पण खूप बिकट प्रश्न उभे राहिलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जर प्रश्नावर झाली, तर त्याचा मला वाटतं भाजपला फार मोठा त्रास होईल. केंद्रात, राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं हा जर प्रश्न विचारला, तर निश्चितपणे त्याचं उत्तर देताना भाजपच्या नेतृत्वाची दमछाक होईल. त्यामुळे आता माहीत नाही आपल्याला ही निवडणूक कशाच्या म्हणजे कुठल्या मुद्द्यावर पुढे जातील. कारण निवडणुकीत खरे ते मुद्दे वेगळे असतात. बटेंगे, कटेंगे काही पण येऊ शकतं. त्यामुळं आता सांगता येणार नाही याचं नक्की काय होईल या निवडणुकीत. सर, आपले खूप खूप आभार. आरक्षणाच्या प्रश्नावरून पुणे महानगरपालिकेच्या ही चर्चा सुरू झाली होती. पण एकदम सविस्तर राजकीय समीकरणं समजावून घेता आली. त्यानंतर पुण्याच्या प्रश्नांबद्दल चर्चा करता आली. अशाच प्रकारची चर्चा पुन्हा पुण्याच्या विषयांसंदर्भात करत राहू. तोपर्यंत धन्यवाद. येस, धन्यवाद.